कटापूरच्या शाही बेंदूर मिरवणुकीची पश्चिम महाराष्ट्रात जोरदार चर्चा. हजारो बैलगाडी शर्यत प्रेमींची उपस्थिती देखण्या बैलांच्या मिरवणुकीने जिंकली मने. बैलगाडी शर्यत प्रेमी आणि बैलगाडी मालकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथे बेंदूर सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शाही मिरवणुकीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आकर्षक सजवण्यात आलेले बैल, पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल ताशांचा दणदणाट, लेझिम पथके, उंच घोडे, उंट आणि डॉल्फीच्या निनादात निघालेल्या या दिमागदार मिरवणुकीसाठी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून हजारो बैलगाडी शर्यत प्रेमींनी उपस्थिती लावत सोहळ्याची भव्यता अनुभवली. अतुल शेठ केंजळे यांच्या पुढाकारातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत उत्साहात पार पडली. संपूर्ण गाव जल्लोषात न्हाऊन निघाले होते. ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपत पारंपरिक आणि आधुनिक आकर्षणाचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. यंदाच्या शाही मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरलेले बैल म्हणजे कुमारी राही अतुल केंजळे यांचा प्रधान 2988, राहुल भैया पाटील आडिवली कल्याण यांचा मथुर 1001, उत्तम शेठ गवळी बदलापूर यांचा भारत 7007, नगरसेवक संतोष शेठ तोडकर विठावा ठाणे मुंबई यांचा सुंदर 1111, उदय पाटील ओगलेवाडी कराड यांचा गोट्या वरद जिंजर कंपनी विसापूर यांचा कार्तिक 6060 या देखण्या बैलांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली. मिरवणुकीला प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र धनावडे, बापू समालोचक विकास सर जगदाळे कुमठे तसेच प्रताप तात्या झांजुर्णे तडवळे तालुका कोरेगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा आणखी वाढली. रंगीबेरंगी झुली, फुलांचे हार, घुंगरू, पारंपरिक अलंकार आणि आकर्षक सजावटीने नटवण्यात आलेल्या बैलांच्या रोबाबदार चालण्याने उपस्थितांची मने जिंकली. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत केले तर बैलांची पूजा करून शेतीतील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेतील शेतकरी आणि बैलगाडी मालकांनी ग्रामीण संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले. मान्यवरांच्या हस्ते बैलपूजन करण्यात आले असून कृषी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. शाही मिरवणुकीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ तसेच उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलांचा गौरव करण्यात आला. बैलगाडी शर्यतीशी संबंधित अनेक मान्यवर, शौकीन आणि बैलगाडी मालकांनी आयोजनाचे कौतुक करत कटापूरच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले. भव्यता, शिस्तबद्ध नियोजन, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामीण संस्कृतीचा दिमागदार आविष्कार यामुळे कटापूरच्या बेंदूर शाही मिरवणुकीची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली असून हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.
करायचा अहो बाई नाद नाही करायचा गोट्याचा नाद नाही करायचा अहो नाद नाही करायचा गोट्याचा नाद नाही करायचा याचा लहान गट कधी मोठे करतो याचीच गट आज करणा पांड यो शेतकरी कोंड आज करणा पांड यो शेतकरी कोंड नाही माग करायचा आज करणा पांड यो ठराविक सन्मान होत आहेत. त्यासाठी जेवढी बैल उभी आहेत ती बैल व्यवस्थित एका लाईनीत उभी करा आणि जे मध्यभागी उभी आहेत त्यांनी जागा मोकळी करा जरा सन्मान. असतात असे सर्व बळीराजा आणि बळीराजांचे सवंगडी सर्व नंदी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी प्रथमतः सन्मान होणार आहे. मी गावातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर पंचक्रोशीतून आलेले सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती नितांत प्रेम करणारे सर्व आमचे बैलगाडी शौकीन यांना मध्ये हा प्रधान कटापूरकरांचा ज्याने या ठिकाणी ती मुंबईची स्पर्धा गाजवली आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये वेगाच्या जोरावर कटापूरचं नाव असेल किंवा भार्गवी सोमनाथ पाटील हे नाव असेल अखंड बैलगाडी शर्यत क्षेत्रात नेलं आणि यांच्या वतीनं हा प्रधान आणि महाकाल ग्रुप आणि त्याचे प्रोप्रायटर आदरणीय सर्व आदरणीय अतुल शेठ केंद्रे पाटील यांच्या वतीनं हा संपन्न होत असलेला महाराष्ट्रीयन बेंदूर आणि या बेंदुरा सणासाठी ज्या बैलानं बिनजोड 3 फेराचा बेताज बादशाह म्हणून ज्या बैलाची या बैलगाडी शर्यत क्षेत्राला ओळख आहे असा मथुर आणि या मथुरचा प्रथमतः सन्मान केला जातोय. तो सन्मान महाकाल प्रधान ग्रुप कटापूर कुमारी राही अतुल केंद्रे कटापूर आणि समस्त ग्रामस्थ कटापूर यांच्या वतीनं प्रथमतः मथुर या बैलाचा सन्मान होतोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी
आज या ठिकाणी राहुलभाई पाटील उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांच्या वतीनं हा सन्मान जे बैल ज्या वेळेला घाटावर येतो आणि घाटावर असेल मुंबईत असेल ज्यांच्या नियोजनामध्ये पळतो ते नेरगावचे आमचे सहकारी मित्र, नेरगावचे सरपंच आदरणीय समीर भैया चव्हाण नेर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. भैयांचा या ठिकाणी भाईंच्या वतीनं सन्मान स्वीकारला जावा. भाई आपल्याला विनंती आहे, आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या या मथुरचा आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली नामांकित बैल आज आवर्जून या कडापूरमध्ये उपस्थित आहेत. अजून एक बैल उपस्थित होते, थोड्या वेळात त्याचं सुद्धा आगमन होत आहे. सुंदर 11-11 समाजसेवक नगरसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा सुंदर थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतोय. तत्पूर्वी जी उपस्थित बैल आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्या क्षेत्रात नेलं, त्याचबरोबर सातारा, त्याचबरोबर ओगलेवाडी हे नाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रात ज्या बैलानं घेऊन गेला असा हा गोट्या, आणि या गोट्या बैलाचं या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान आदरणीय संजय पोदेकर शेंद्रे सातारा ज्वेलर्स सातारा बैलगाडी शर्यत क्षेत्रात हे नाव गेली 3 पिढ्या कार्यरत आहे. 4थी पिढी सुद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रात कार्यरत आहे. काल आपण मैदान पाहिलं आणि त्या मैदानामध्ये त्यांचा बाब्या 2 नंबरचा मानकरी झाला विठ्ठल केसरीचा. हा पिढीजात असलेला बैलगाडी शर्यतीचा नाद भोगलेवाडीचे जेपी भाऊ आणि त्यांच्यानंतर उदयदादा असतील, वैभव पाटील असतील, संग्राम पाटील असतील किंवा त्यांची आता आलेली 4थी पिढी असेल, या सर्वांनी महाराष्ट्र नव्हे तर अखंड 25 देशात काम केलं, नाव केलं असा हा गोट्या. आणि गोट्याचा सन्मान आदरणीय संजय पोतेकर शेंद्रे आणि सातारा ज्वेलर्स सातारा दोघांनी हा सन्मान स्वीकार करायचा आहे. आदरणीय सूरज नवनाथ केंद्रे यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर तिसरा सन्मान होतोय ज्या बैलानं या बैलगाडी शर्यत क्षेत्राला 7 समुद्रापार नेत असताना महत्त्वाची भूमिका बजावली. महत्त्वाची भूमिका यासाठी म्हणतोय कारण हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आपल्या गावचं नाव, मालकाचं नाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रात अखंडपणे केलं. तो सप्त हिंद केसरी साज भारत आणि सुंदर, आणि त्यातला भारत आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या भारत बैलाचे मालक उत्तम शेरगवडी धैवली बदलापूर, किरण आप्पा कालगाव शाळगाव, महेश आप्पा चव्हाण कालगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भारतचा सन्मान होत असताना महेश आप्पांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आप्पांचा सन्मान कडापूर यांच्या वतीनं केला जातोय. त्यानंतर 4था सन्मान जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती आहे असं पेडगावकरांचं मैदान. आणि या पेडगावच्या मैदानामध्ये जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. आणि वरद जिंजर कंपनी, निलेश सेठ कदम हे नाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आणि पेडगावच्या जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदानामध्ये अजरामर केलं असा कार्तिक, हिंद केसरी कार्तिक आज थोडा खाली जागा चेहरा दिसत. हा ट्रॉफी पुढे बघ. थांबा एक सेकंड. कारण या महाराष्ट्राला परंपरा आहे, महाराष्ट्राला परंपरा आहे ती आषाढी वारीची. आणि या आषाढी वारीमध्ये माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकाराम, त्याचबरोबर या महाराष्ट्राची परंपरा जोपासणारे सर्व संत आणि या संतांच्या पालख्या आपण पाहतोय. आत्ताच नुकतीच पालखीचा सोहळा झाला, आषाढी एकादश संपन्न झाली आणि जगद्गुरू तुकाराम पालखी सोहळ्याचा एक मान असतो. तो मान मिळाला आदरणीय आमचे सहकारी मित्र सागरशेठ टिळेकर यांच्या बैलजोडीला. आणि ही बैलजोडी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये पुढे येतोय तो सोने आहे आणि इथं दुसरा त्याचा जोडीदार साथीदार उपस्थित आहे खासदार त्याचं नाव, परंतु पायाला किरकोळ दुखापत असल्यामुळं
तो या ठिकाणी निलेश शेठ केंद्रे यांच्या गोठ्यावर आहे. दुखापत असल्यामुळे तो या ठिकाणी या रॅलीमध्ये किंवा या सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकला नाही. तो तिथं आहे. ज्यांना कोणाला नक्कीच आपण बैलांच्या वरती प्रेम असल्यामुळे आपण या ठिकाणी आलाय, त्याला देखील आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. आणि तो हा जोड जो आलाय तो डायरेक्ट पंढरपूरवरून या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे गेली 15 दिवस ज्यांनी तुकोबारायांना या ठिकाणी क्षेत्र देहू ते पंढरपूर या आषाढी सोहळ्यासाठी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन पंढरपूरला पोहोचले आणि डायरेक्ट पंढरपूरवरून कटापूरमध्ये आले, तो सोनी आणि खासदार आणि याचे मालक आदरणीय सागर शेठ टिळेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तो सन्मान या कडापूर नगरीचे युवा नेते आदरणीय नवनाथ शेठ केंद्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतर सन्मान होतोय या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. नाव ओठावर जाण्यासाठी काम तसं करावं लागतं आणि काम केलं की नाव 100% निघतं. ते नेलं ते प्रसिद्ध झेंडापंच आदरणीय राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. महाकाल प्रधान ग्रुप, त्याचबरोबर कुमारी राही अतुल केंजळे पाटील आणि समस्त ग्रामस्थ कढापूर यांच्या वतीनं हा सन्मान होतोय. बापूंना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर पुढे यायचंय. त्याचबरोबर आमच्या कोरेगाव तालुक्याचे उपाध्यक्ष पैलवान प्रकाश पैलवान आर्वीकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर महेशदादा चव्हाण कालगावकर दादा, आपल्यालाही विनंती आपण पुढे यायचंय. त्या झांजूरने चढवले तात्या आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. महाकाल प्रधान ग्रुप, त्याचबरोबर राही अतुल केंद्रे पाटील आणि समस्त ग्रामस्थ कडापूर यांच्या वतीनं तात्यांचा सन्मान होतोय. तात्या, आपल्याला विनंती आहे आपण त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान होतोय पेडगावला हिंद केसरी रील स्पर्धा झाली. त्याचबरोबर अगोदर नाशिकला सुद्धा झाली आणि काल विठ्ठल केसरी भव्य आणि दिव्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये आदरणीय RD धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. RD आपला या ठिकाणी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा ज्यांनी मान पटकावला ते RD यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय अतुल केंद्रे पाटलांना विनंती आहे तो सन्मान करायचा आहे. समोर बघा इकडे. त्याचबरोबर या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगाव सद्गुरू संत सेवागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुनीत भूमी आणि या भूमीमध्ये मानाचे हिंद केसरी मैदान होतं. आणि या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये ज्या बैलानं हिंद केसरी होण्याचा मान पटकवला तो शिवा. YouTube चॅनेलचे सर्वा आदरणीय पवनसेठ यादव येरवळे आपण या ठिकाणी पुढे यायचंय. आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हा, अजून कोणाचा सन्मान? कला माणसाला कुठे घेऊन जाते. आपण पाहता प्रत्येक क्षेत्रामध्ये काही नावं हे चर्चेचा विषय ठरतात. आपण एखादा मंगल सोहळा, लग्न सोहळा घरात आला की आवर्जून आपण बँड मालकांची नावं घेतो, बँडांची नावं घेतो. त्यामध्ये एक अग्रगण्य नाव असलेलं. त्याचबरोबर आमचे सर्व शिंगवादक पुजारी, तुमच्यातला एक प्रतिनिधी पुढे जावा. सागर शेठ जावा पुढं, कारण आपण सुद्धा परंपरा जोपासताय आणि ही परंपरा प्रत्येक आपल्या मंगल कार्यक्रमामध्ये आपण पाहता. आणि याची ही एक परंपरा ज्यांच्या माध्यमातून जोपासली जाते ते कोरेगाव तालुक्यातले गोडसेवाडी असेल, सांगवी असेल, कडापूर असेल, या गावातले सर्व पुजारी
त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय, त्याही सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर हा सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय आणि बैलगाडी शर्यत क्षेत्र असेल किंवा बैलांचा व्यापार असेल, आपण पाहिलं तर महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, इकडं तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणाहून आपण गेलो बैल मालकांच्या बशी किंवा बैलांच्या व्यापाऱ्याच्या बशी, तर आवर्जून नाव आपल्या कडापूर दगडू केंद्रे ज्यांचं मार्गदर्शन, बापूंचं मार्गदर्शन प्रत्येक सोहळ्यासाठी असतं आणि बैल शर्यत क्षेत्रात असेल, व्यापार क्षेत्रात असेल, हे नाव अजरामर आहे. बापूंना विनंती आहे, बापू आपण पुढे यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान होतोय, तो सन्मान महेशप्पा चव्हाण, धनवडे बापू, संतोष गाडगे त्यांच्या बहारदार आवाजाने या ठिकाणी तरुणाईला वेड लावलं. युवकांचे आयडॉल म्हणून या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांच्या तो सन्मान या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ कटापूर यांना विनंती, आपण या ठिकाणी सरांचा सन्मान करायचा आहे. आमचे सहकारी मित्र अतुल शेठ केंद्रे कटापूर यांच्या संकल्पनेतून हे साकारलेला अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी कटापूरमध्ये साजरा होतो. आणि साजरा होत असताना अतुल शेठ केंद्रे कटापूर यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सर्व त्यांचा मित्र परिवार असेल, या बैलगाडी क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील, सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपली कला अश्व सादर करणार आहे. थोडस मधल्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मधली मोकळी जागा मोकळी करून घ्यायचे. मधल्या जे मध्ये उभे राहिलेले प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाजूला चला. आवाज कमीच ठेवा आणि कमी आवाजावरती या ठिकाणी बैल पोळ्यानिमित्त आम्हाला बोलवलं, त्यांचं सुद्धा मनस्पूर्वक आभार. हे भावा गडबड करायची नाही, चारी पायने झालं पाहिजे अशी बारीक कसं मनाच्या धुंदीत लहरीत येणं सखी साजने येणं. आवाज सोडा. हॅलो, आवाज सोडा मास्तर. हॅलो हॅलो जी, हॅलो हे हो, हा गडबड करायची नाही, थोडीशी गती लागली पाहिजे. तुला काय सांगितलं, महाकाल प्रदानचा माल आमचा तुल भैया, महाकाल प्रधान बैलांचा मालक आमचा तुल भैया, आर माणूस हाय नाही साला,
मानस है लय साधा कसा चला महाकाल प्रधानला बघून बघा बघा सारं पब्लिक झालंय बुवा. शेत आलं पाहिजे बोला काय सांगितलं महाकाल प्रधान बाईला सांभाळ अतुलनीय माणूस हाय लय साधा हर माणूस हाय लय साधा काय झालं पाहिजे पुन्हा अतुल भैया पुढे दिसतात जरा मैदान द्या बोलो शेतला शेतला बघा बघा सारा तुझ्या पेरणीचं वाढ तुझ्या तोंडाला बलवाचं वेळ गगनने बघू दुश्मन वर खागाला लागले मागले फुगडी कशी झाली पाहिजे कशी जेवण झालं अन्नवय्यात आलं जेवण झालं लय लय साजरं दिस फुगडी बरोबर भोगतय शेवटचा डाव आणि शेवटची शिल्लक काय झालं पाहिजे शेवटचा डाव आणि शेवटची शिल्लक काय वाजत गाजत बाळाचं दरबार बेवाजत हात बोलकरांचं मुन्ना बेनाचत शेल्याचं वाशी
तुझं गोरे गोरे अंग जन्माला शेवटचा डाव आणि शेवटची झलक और जाईल घेतल्या अरे लंगडी लंगडी अरे रखेत कळसा डावाला वळसा बसला तुमच्या पोट्यात कोणते एकदा जाग्या तो एक अतुलनीय उपक्रम म्हणावा लागेल. जुन्या काळामध्ये बेंदूर साजरा व्हायचा तीच धर्तीवरती त्याच पद्धतीने या ठिकाणी नवीन तरुणाईला बेंदूर सोहळा बेंदूर बैलपोळा काय असतो ते आपण दाखवून दिलं. समाज कार्याचा वसा घेऊन आपण या ठिकाणी हे कार्य केलं. आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. असंच आपल्या हातून या ठिकाणी समाज कार्य आपल्या हातून घडावं असे मी अखिल भारतीय बैलगाडी संघटना समालोचक संघटना सर्व बैलप्रेमी आणि सर्व शर्यतप्रेमींच्या वतीनं आपल्याला आपल्या वतीनं हे असं समाज कार्य घडत राहावं ही विनंती. या शाही बेंदूर सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सर्व पाहुणे मंडळी असतील सर्व मित्र परिवार असेल सर्वांना विनंती आपण या ठिकाणी आपल्या भोजनाची सोय अतिशय केली यांच्या घराजवळ केलेली आहे. सर्व आलेले मित्र परिवार सर्वांना विनंती आपण या ठिकाणी भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. सुरेश सागर 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 सागर
गाठीनं भोगरे गाठीनं भोगरे मला दिसलं योगाची गाठीनं भोगरे योगाची मला
जगाचं नाही तसं काही नाचायचं हात वर रे. सुरभाव केंद्रे. सूरज भाऊ केंद्रेंची हवा.